UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नौदलाच्या स्पीड बोटीने दिलेल्या धडकेत एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुडून दुर्घटना। अपघातात 3 नौदल कर्मचाऱ्यांसह एकूण 13 जणांचा मृत्यू। बोटीतील नवीन इंजिनच्या चाचणीच्या वेळी नियंत्रण सुटल्यामुळे अपघात। भारतीय नौदलाकडून अपघाताबाबत स्पष्टीकरण। तर अपघाताचा अंगावर काटा आणणारा दुर्घटनेवेळेचा व्हिडिओ TV9च्या हाती। अपघातग्रस्त बोटीतनं 101 जणांना रेस्क्यू करण्यात यश। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदतही जाहीर। निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधीच भुजबळांचा महायुतीला इशारा। भुजबळांच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कोणताच निर्णय नाही, देश आणि राज्यात दौरा करणार आणि चर्चा करून निर्णय घेणार, भुजबळांचं वक्तव्य। पक्षातला निर्णय हा पक्षाध्यक्षांचा, दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा, छगन भुजबळांचा रोख थेट अजित पवारांकडे। छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा बॅनरबाजीतून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा। पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप। खंजीरांवर अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव। मंत्रिपद न मिळणं भुजबळांच्या गद्दारीचं फळ, हिंमत असल्यास भुजबळांनी राजीनामा द्यावा, सुहास कांदेंचा भान। छगन भुजबळ महायुतीतून बाहेर जाणार नाहीत, भुजबळांची नाराजी दूर करू, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झाली आहे, एवढं नाव देवाचं घेतलं असतं तर स्वर्गात जागा मिळेल, अमित शहांचं वक्तव्य। तर याच वक्तव्यावरून राज्यसभेतील शहांच्या वक्तव्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांकडून जय भीमच्या घोषणा। आंबेडकरांवरील माझ्या विधानाचा विपर्यास, अमित शहांचं स्पष्टीकरण। तर काँग्रेसनंच अनेकदा बाबासाहेब आणि संविधानाचा अपमान केल्याचाही शहांचा पलटवार। मोदींनी अमित शहांवर कारवाई करावी, अन्यथा सत्ता सोडावी, आंबेडकरांवरील शहांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची मागणी। तर शहांनी राजीनामा द्यावा, खरगे आक्रमक। संतोष देशमुखांच्या मुलांची शपथ आहे, त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातनं बाहेर काढा, धनंजय मुंडेंचं नाव न घेता आव्हाडांची फडणवीसांकडे मागणी। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला अटक। तर विष्णू चाटेवर हत्येचा कट रचल्याचा आरोप। हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराडचे पोलीस ठाण्यात फोन, तर म्हणूनच गुन्हे दाखल होण्यास उशीर, संदीप क्षीरसागर यांचा आरोप। 3 पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, परभणी लाठीचार्ज प्रकरणामध्ये राज्य मागास आयोगाचे निर्देश। याला भेट त्याला भेट, दुसऱ्या दिवशी घरी थेट, फडणवीसांच्या भेटीवरून शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। तर आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याची टीका। मी नाराज नाही, मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण। तर राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भेटीमुळेच कामकाजात सहभागी न झाल्याचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती जाण्याची शक्यता, अर्थ खातं, महिला बालकल्याण खात्यासह कृषी खातं राष्ट्रवादीलाच मिळणार, सूत्रांची माहिती। काही शेतकऱ्यांसह शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत भेट, शेतकऱ्यांनी आणलेले डाळिंबही मोदींना दिले। नाशिकच्या लासलगावसह देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक। तर गेल्या 8 दिवसात भाव 50% कोसळले, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।